शुभू, तुझं काम वाटून घेण्यासाठी मी एक असिस्टंट निवडलाय. आधीच निवडलंय? हो. तू जे नाव घेतलंस ना त्याबद्दल न बोललेलंच बरं, कारण आपल्याला तुझी कामं कमी करायची आहेत, वाढवायची नाही आहेत शुभू. ही खूप जबाबदारीची आणि महत्त्वाची पोस्ट आहे बरं का. त्यामुळे श्रावणीला काही ते जमेल असं वाटत नाही मला. आत्यासाहेब, कसं आहे की ते नाही, तू काही बोलूच नकोस. उलट मी निवडलेली व्यक्ती या कामाच्या अतिशय योग्य आहे. कारण मी जी व्यक्ती निवडली आहे ना ती सुशिक्षित आहे, ग्रॅज्युएट आहे, कसलाही गडबड गोंधळ करणार नाही. मी तुमची उत्सुकता जास्त वाढवत नाही. ये गा. मी स्वीटी, शुभूची होणारी बायको. शुभूची होणारी बायकोच त्याची असिस्टंट म्हटल्यानंतर प्रश्नच मिटला. उत्तम. साहेब, मी फक्त शुभूची होणारी बायको आहे म्हणून मला हा जॉब नकोय. मी ग्रॅज्युएट पण झालोय. 10वीला मला 90% पडले होते, हे 12वीला 87%. आणि हा कम्प्युटरचा कोर्स पण केलाय मी, आणि सध्या ह्युमन सायकोलॉजी बी शिकालोय. आणि कॉलेजला तर A ग्रेड मिळालाय मला. साहेब, हा जॉब करणं खरंच माझ्यासाठी लय महत्वाचं आहे, कारण मला शुभूवरचा भार हलका करायचा आहे. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शुभू माझा होणारा नवरा आहे, पण मला तो येळच देत नाही. त्या निमित्तानं मला त्याच्या संगत राहता येईल, येळ देता येईल, म्हणून मला हा जॉब करायचा आहे. विश्वंभर, मला तर वाटतं ही शुभूसाठी योग्य असिस्टंट आहे. काय झालं शुभू? कसला विचार करतोयस? साहेब, मला असं वाटतं की माझा जो कोणी असिस्टंट होणार आहे तो आपल्या ओळखीतला पाहिजे, आपल्या घरातला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. अरे ही तुझी होणारी बायको आहे, घरातलीच आहे ती, ओळखीची आहे आपल्या. मी तुझी असिस्टंट म्हणून स्वीटीची निवड. एक मिनिट. मला एक संधी मिळायलाच हवी. श्रावणी, इथे काही आपण खेळ खेळत नाही आहोत. एका जबाबदार पोस्टसाठी निवड चालली आहे. मला चांगलंच माहिती आहे, आणि म्हणूनच म्हणतेय मला एक संधी हवी. वर्षभर ज्या विषयाचा अभ्यास करतेस त्या विषयात साधी पास होत नाही तू, राजकारणाशी निगडीत गोष्टी कशा करणार ग? इथे ना इमर्जन्सी निर्णय घ्यावे लागतात, पटापट. आणि तू घेतलेल्या निर्णयामुळे कदाचित शुभूचं नुकसान होऊ शकतं, आणि त्याच्यामुळे विश्वंभरला त्रास होऊ शकतो. त्यामुळे ना हे खूळ डोक्यातनं काढून टाकतो. ह्या पोस्टसाठी स्वीटीच योग्य आहे. काय योग्य आणि काय अयोग्य हे असं कसं ठरवणार आहात त्या? मुळात शिक्षणाचा आणि पात्रतेचा काही संबंधच नाही. बाबा, मगाशी तुम्हीच म्हणालात ना, कधी कधी मार्कशीट वाचण्यापेक्षा माणूस वाचावा लागतो. कधी कधी ना मार्कशीटपेक्षा ना समोरचा माणूस वाचावा लागतो. कागदावरच्या गुणांपेक्षा माणसाच्या अंगी असलेले गुण जास्त महत्त्वाचे. त्या नापास झालेल्या मुलासाठी तुम्हीच गॅरेंटर म्हणून उभे राहिलात. मग मला सुद्धा एक संधी मिळायला हवी. हां, माणूस वाचायला त्याच्यात काहीतरी टॅलेंट असावं लागतं. आत्या, अगं असिस्टंट तुला हवाय की शुभूला?
नाही, शुभने माझं नाव सुचवलं म्हणजे नक्कीच त्याला माझ्यात काहीतरी टॅलेंट दिसलंच असेल ना. का तुला आता शुभच्या जजमेंटवर पण डाऊट आहे? हे बघ श्रावणी, भले मी अभ्यासात हुशार नसेल, पण मला विश्वास आहे की मी नक्की करू शकते. भैया, श्रावणीला इतका आत्मविश्वास असेल तर आपण तिला एक संधी द्या. तू सुद्धा हिचं ऐकून लहान मुलासारखं बोलतोयस? चेष्टा आहे का ही? जबाबदारीची पोस्ट आहे ही. आणि लोकप्रतिनिधी असणं म्हणजे फक्त त्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या अख्ख्या कुटुंबाला हातातून विस्तव घेऊन चालल्यासारखं असतं. केवढी मोठी जबाबदारी आहे सांग तू मला. कुठलाही निर्णय चुकीचा घेऊन चालत नाही. मागे काय झालं बघितलं ना? विरोधक तर एकही चूक सोडत नाहीत आपली. अख्खी रात्र विश्वंभरला कोठडीत काढायला लागली होती. श्रावणी, नुसता विश्वास असून चालत नाही. ज्या व्यक्ती बरोबर आपल्याला काम करायचं असतं त्या व्यक्तीची आपल्याला पुरेपूर चांगली माहिती असायला हवी असते. जसं की शुभला विश्वंभर बद्दल सगळं माहिती आहे. म्हणजे तो कधी चिडतो, कधी शांत असतो, कधी परिस्थितीनुरूप निर्णय घेतो. तसं तुला शुभबद्दल काय माहितीये ग? शुभला स्वीटीशिवाय कोणीच जास्त ओळखू शकत नाही. मी शुभूला मीच चांगलं ओळखते. शुभू माझा होणारा नवरा आहे आणि ही बोलाले माझ्यापेक्षा शुभूला ही जास्त ओळखते. हो, मीच चांगलं ओळखते शुभूला. काय ना, तू फक्त होणाऱ्या नात्यात अडकलीस, पण आमच्यातल्या मैत्रीमुळे मीच चांगलं ओळखते शुभूला. नाही नाही नाही, हे तर मला मान्यच करायचं नाही. बरं, तुला असं वाटत असेल तर तू मला शुभूबद्दल प्रश्न विचार, मी उत्तरं देते. असं विचारतोच की. त्याचा आवडता रंग तरी माहितीये का? लाल. त्याला गोड आवडतं का तिखट? झणझणीत तिखट. त्याचा आवडता पदार्थ? आईच्या हातचा झुणका. आवडती भाजी? पालक. आवडतं फळ? पेरू. आवडती हिरोईन? श्रद्धा कपूर. त्याची श्रद्धा असलेला देव? त्याचं मारुती राय. शूजची साईज? 8 नंबर. शर्टाची साईज? 42. साहेब, सगळी उत्तर बरोबर आहेत. स्वीटी, काय प्रश्न विचारलीस ग? आवडता रंग, आवडतं फळ, आवडती भाजी. तुला काय वाटतं, माणसाच्या आवडीनिवडी कळल्या म्हणजे माणूस कळला? स्वीटी, माणूस जाणून घेण्यासाठी माणसाचं मत आणि माणसाचं मन हे जाणून घ्यावं लागतं. तो काय विचार करतो, काय जगतो, त्याच्या आत काय सुरू असतं हे कळायला लागतं.